खूप खूप धन्यवाद अर्चना. हम्म. चला आता आपल्या समोर दिसतायत सुजाता कदम मॅडम. आणि सुजाता कदम मॅडम पण सुरुवातीपासून आहेत. आणि नुसत्या आहेत असं नाही, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. नूतन मॅडम ज्यांना मिळणार आहे त्यांनी. अर्चना मॅडम, फक्त मला नीता मॅडमचा दिसतोय. तर सुजाता मॅडम सगळ्यांना माहिती आहेत आणि उत्कृष्ट काम करत आहेत. आणि म्हणजे यावेळेला बाजी त्यांनी मारली आहे. त्यांची आघाडी म्हणजे सेरीज ऑफ कार्यक्रम करून आघाडी मारलेली आहे. दरवेळेला असतात तेवढं, पण यावेळेला सगळ्यात जास्त त्यांची सिक्सर म्हणा, फोर म्हणा, रनिंग चालू आहे. आणि आता सुद्धा सकाळी म्हणे मॅडम अजून खूप करायचेत कार्यक्रम. तर बास आता तुम्ही हे बक्षीस देणं थांबवा म्हणाले. तर सुजाता मॅडम नी पहिल्यापासूनच कोऑर्डिनेशनला पण पुढे आल्या. आणि एक सिन्सिअरपणा आहे म्हणजे त्यांची साधना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅडम स्वतःची साधना करतायत. आणि या मार्गामध्ये त्यांनी बरचसा पल्ला गाठलेला आहे. दीक्षा पण घेतलीये, हे जास्त विशेष आहे. पिरॅमिडला प्रत्येक वेळेला येतात. कधीही संधी चुकवत नाहीत मॅडम. कुठेही असू देत, साताऱ्याला असू देत, पुण्यात असू देत, त्या पिरॅमिडला येण्याची संधी कधीच सोडत नाहीत. आता सुद्धा महाशिवरात्रीला त्यांच्या मुलीचं लग्न आहे, त्यामुळे त्या येणार नाही हे कन्फर्म केलं मी. आणि मग ऑनलाईन द्यायचा डिसिजन घेतला. तर सुजाता मॅडमनी मागच्या मला वाटतं नोव्हेंबर महिन्यामध्ये पण त्यांना शांतीदूत दिलेला आहे. आणि परत मॅडमनी खूप छान काम केलेलं आहे. त्यामुळं मला परत द्यावंसं वाटलं. आणि दुसरं कोणी नव्हतं, आपण 2-2 यांना देतोय तर आपण, कारण आधी खूप झाले होते 3-4 जण. या ह्याच्यामध्ये अजून दोघीच मला मिळाल्या. मग दुसऱ्यांदाही द्यायचं मी ठरवलं. त्यासाठी खास मॅडमना परत तीच ट्रॉफी नको म्हणून 2026 ऍड करायला सांगितलं त्याला. आणि हे या ह्याच्यात ऍड केलेलं आहे ते इयर, की थोडं तरी काहीतरी वेगळं पण असू देत. तर सुजाता मॅडम, हे तुमचं खूप अप्रिसिएशन, कौतुक हे. तर ट्रॉफी घेतल्यासारखं करा तुम्ही हातामध्ये आणि इतरांनी टाळ्या वाजवा. म्यूट करून टाळ्या वाजवा. तर आपण ऑफलाईन देणारच आहोत. त्यावेळेला फोटो येतीलच आणि हे सर्टिफिकेट. तर सर्टिफिकेट सगळ्यांनी बघा, बघितलं नसेल तर आपण वेगळं केलेलं आहे हे सर्टिफिकेट. काय झालं? दिसत नाही मॅडम. दिसत नाहीये. अभिनंदन मॅडम. हलवू नका धन्यवाद. बरं मॅडम तुम्ही. थांबा दिसेल. थांबा. थोडं पुढे घ्या मला. थोडस पुढे. नाही, मला नाही बॅकग्राऊंडच नो नाही. करायची आहे. नो बॅग, हा, नो बॅग. ब्लर ब्लर दिसतंय. आता घ्या. हे बघा, सर्टिफिकेट आपण नवीन केलेलं आहे. या प्रशिक्षणानिमित्तानेच खास आपण हे सर्टिफिकेट्स तयार केलेले आहेत. तर त्याच्या आधी मी खूप मेहनत घेतली आहे प्रशिक्षण द्यायचं म्हणून. तर सुजाता मॅडम, हात पुढे करा. हा हात मॅडम पुढे घेतलं. करा, म्हणजे घेतल्यासारखं होईल. तर खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. सुदर्शन पिरॅमिड विहंगम संस्था आणि आपल्या अभिनंदन संपूर्ण ग्रुप सुजाता मॅडम. एनआरसीचे खूप खूप धन्यवाद. आपण खूप तळमळीनं सर्व काही शिकवत असता आणि सातत्य आहे या सर्वामध्ये. आणि त्यामुळे आम्ही सर्वजण टिकून राहिलोय की सतत सतत कार्यक्रम काही ना नाही, काहीतरी होत असतात. सातत्य ठेवणं खूप अवघड आहे आणि ते तुम्ही सर्वांनी ठेवलंय. हे खूप अशक्य गोष्ट आहे, मी सांगते. एवढं 3 वर्ष कंटिन्युअस प्रत्येक कार्यक्रम करतात. कुठलाही कार्यक्रम चुकवला नाहीये मॅडमनी. आणि सविता मॅडमनी, सुलक्षणा मॅडमनी. सुलक्षणा मॅडम तर साध्या साध्या एक दिवस सुद्धा कधी अब्सेंट नसतात. फार क्वचित असतात आणि हे अशक्य आहे. म्हणजे खूप अशक्य आहे. तर धन्यवाद तुमचे सुजाता मॅडम. असंच उत्तम कार्य अभिनंदन. करा. मला सांगितलंय त्यांनी आता हे खूप करायचंय. मी म्हटलं पण बाकीच्यांना सुद्धा घेऊन चला, बाकीच्यांना सुद्धा पुढे आणा. हे फार महत्वाचं आहे. नुसतं आपण करून काय उपयोग आहे? मला हे का अभिनंदन सुजाता करावंसं मॅडम. वाटलं तुम्हाला, तर तुम्ही पण करा ना, ओढा ना. चल जाऊयात, चला जाऊयात, करूयात. काही अवघड नाही एखाद्या छोट्या आश्रमात जाणं, घराजवळच्या आश्रमात जाणं. सोपं आहे, पण ते तुम्ही मनावर घ्या इतरांनी. हे मी सुजाता मॅडमना म्हटलंय, मॅडम बाकीच्यांना तुम्ही तयार करायचं आहे आता.
तर हो, धन्यवाद येणार आहेत सुजाता. बरेच जण माझ्याबरोबर पुढच्या वेळेला. सगळेजण इच्छुक आहेत कार्यक्रम करायला. तुमच्या पुढच्या वेळेला बरोबर नवीन नका घेऊ, मेंबर आपल्याला त्यांना दिसतील. इंडिव्हिज्युअली जाता आलं पाहिजे. तुमच्या बरोबर तर काय हां. सगळे येतील, बरोबर हां, येतील सुरू सगळे तुमच्या, पण त्यांनी स्वतःहून गेलं पाहिजे ना. हो, स्वतःहून बरोबर. जाणं, स्वतःहून लीड घेणं खूप महत्वाचं आहे. तर सर्व धन्यवाद सर्व सुजाता. साधकांचे खूप खूप धन्यवाद. अभिनंदन सुजाता मॅडम. धन्यवाद. नीता मॅडम या. खूप खूप नीता अभिनंदन मॅडम. सुजाता मॅडम, खूप खूप अभिनंदन सगळ्यांचे. दोघींचेही धन्यवाद. अभिनंदन. आता धन्यवाद नीता धन्यवाद. मॅडम तर सगळ्यांना माहितीच आहे. नीता गुजर मॅडम तर सगळ्यांना माहितीच आहेत. आणि एक मॅडम सुद्धा सिन्सिअरली 3 वर्ष सारख्या काम करतायत. आपण माग बेस्ट टीचर म्हणून त्यांचं गौरव केलेला आहेच आहे. आणि वडील नेमके भेटलेले होते, आधीच मॅडमच्या घरी गेले होते आणि मॅडमशी छान बोलले. काय बोलले सांगा मॅडम, अनम्यूट करून. हो, त्यामुळं तेच हा तेच ते सांगत होते की खूप काम छान चाललंय, तुम्ही सगळेजण छान हे करताय, ती पहिल्यापासूनच हुशार आहे. असं म्हणजे खूप कौतुक अगदी ऊर भरून चाललं होतं त्यांचं, की मला खूप अभिमान आहे. माझ्या मुली खूप कार्यक्षम आहेत, खूप पुढं प्रगतीनं काम करतायत वगैरे असं. आणि आणि मॅडम बद्दल मी सांगितलं होतं त्यांना आधी, तर त्यावेळेला ते म्हटले होते मला भेटायला पाठव. मी सातारला गेलो की मला भेटायला पाठव असं म्हटले हो. होते. आणि झाली नेमकी मॅडमची भेट, नुकतीच आधीच झाली होती. त्याच्या तर अगोदर माझा योग शिक्षक मधला प्रबोधचा एक वर्ग होता, तेव्हा हा त्यांच्याकडूनच मला सर्टिफिकेट मिळालेलं आहे. तुम्ही हो, फोटो एकदा हो, ग्रुपवर हो, टाकीन मी हो, आता. हो, हो. आपलं हम्म. नेमकं आपलं आधी ते जायच्या आधी बऱ्याच चांगल्या गोष्टी झाल्या. हो, हो. गुरुपौर्णिमेला पण ते आले होते आणि आपल्या सुषमा मॅडमनी शाल आणली होती आणि गुरुपौर्णिमेला मला द्यायला आणली होती, पण मी त्यांना म्हटलं आता हे आलेत हा, आणि त्यांनाही खूप आनंद झाला. शैलजा हो. मॅडम घेऊन आल्या त्या दोघांना दिलं आणि त्यांनाही कसं म्हणजे होतेच वर्थ होते ना ते, माझ्याऐवजी त्यांनाच जाणं ते महत्वाचं होतं. आणि नेमकं ते सुषमा मॅडम घेऊन आलते, त्यांचा सत्कार एक झाला. आपण शिव म्हणूनच त्यांची पूजा केली. ही खूप चांगली हो, गोष्ट झाली हो, आपल्याकडनं हो. आधीच. म्हणजे बघा ना, मला वाटतं गुरुपौर्णिमा म्हणजे जुलै जुलै आणि महिन्यात. सप्टेंबरला तर ते गेले. त्याच्या हो. आधी 10 ऑगस्टला आमच्या समाजाचा कार्यक्रम तिथे झाला. चालेल. परत आपलं हे जे झालं जामनेरचं प्रशिक्षण वगैरे, ते बघत होते व्हिडिओ तिकडे सातारला असले तरी. हो. आणि त्यांना ते कळत होतं. तर हे खूप छान झालं. एक मनाला समाधान देणाऱ्या गोष्टी. तर नीता मॅडम, आता तुम्ही ही घ्या शांतिदूत पुरस्कार. एक तुमच्याकडं पण आठवण राहील हो. आणि आपल्याला आहे. तर स्क्रीनशॉट घ्या कोणीतरी. सगळ्यांनी टाळ्या वाजवा अनम्यूट करून. नीता मॅडम सगळ्यांना माहिती आहे. आणि नीता मॅडम बद्दल एक मिनिट, रेकॉर्डिंग करायचं सुरू झालंय का काय?